16 जानेवारी रोजी माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात झपाट्याने बदल होत आहे. डिजिटल क्रांतीमुळे मोबाईल, लॅपटॉप, संगणक, इंटरनेटचा वाढता वापर यामुळे मानवी जीवनात सर्वत्र गतिमानता आली आहे. तांत्रिक कौशल्याची व्याप्ती लक्षात घेता विद्यार्थिनींनी आपल्या प्राप्त ज्ञानातून त्याचा पुरेपूर वापर हा स्वयंरोजगारासाठी करणे ही आगामी काळाची गरज आहे. आपले अध्ययन कार्य पूर्ण झाल्यानंतर पुणे, मुंबईसह अन्य महानगरांकडे न जाता आपल्या अंगीभूत कौशल्य व शिक्षणाचा वापर त्यांनी स्वबळावर रोजगार निर्मितीसाठी केल्यास त्या स्वकर्तृत्वातून आत्मनिर्भर होण्यासाठी ही बाब साधक ठरणार आहे. वर्तमान युगात तंत्रशिक्षण हे व्यक्तीच्या एकूणच प्रगतीचे प्रभावी साधन आहे, असे प्रतिपादन आमदार सुलभा खोडके यांनी मुलींच्या तंत्रनिकेतनमध्ये तांत्रिक स्पर्धा व वार्षिक स्नेह संमेलनामध्ये उपस्थितांना संबोधून केले. 16 जानेवारी 2025 रोजी श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारे संचालित डॉक्टर पंजाबराव देशमुख मुलींचे तंत्रनिकेतन रूरल परिसर अमरावती येथे टेक्नोकल्चर 2025 द वेव्ह ऑफ टॅलेंट प्रसंगी त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. सर्वप्रथम दीप प्रज्वलन करण्यासह अतिथी मान्यवरांच्या हस्ते शिक्षण व कृषी महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस नमन, वंदन, पूजन व माल्यार्पण करण्यात आले. या प्रसंगी ॲडव्होकेट गजानन फुंडकर यांच्या हस्ते नवनिर्वाचित आमदार सुलभा खोडके यांचा शाल, श्रीफळ, वृक्षरोपटेयुक्त कुंडी, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यासोबतच अतिथी मान्यवरांचा सुद्धा यथोचित सत्कार करण्यात आला. या दरम्यान आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते डॉक्टर पंजाबराव देशमुख मुलींचे तंत्रनिकेतन येथील सत्र 2023-24 च्या शैक्षणिक सत्रातील अव्वल स्थान पटकाविणाऱ्या रिया आहुजा व धनश्री बावणे या गुणवंत विद्यार्थिनीचा गुणगौरव करण्यात आला. तत्पूर्वी अतिथी मान्यवरांच्या हस्ते टेक्निकल इव्हेंट, इनॉग्रेशन, रांगोळी स्पर्धा, पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे रीतसर उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगणक विभागाच्या प्राध्यापिका शामली उगले यांनी तर प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर VM गुल्हाने यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापिका अंजली मानवटकर यांनी केले. या प्रसंगी डॉक्टर पंजाबराव देशमुख मुलींचे तंत्रनिकेतन येथील विद्यार्थिनी, पालक, प्राध्यापक, शिक्षक, आमंत्रित सदस्य व शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.